समजून घेतो तसं सुनेला मैत्रीण समजले तर तिलाही समजून घेण्याचं. तेव्हा असं वाटतं की 4 मैत्रिणी असाव्यात, जरा वेगळं काहीतरी करावं. आपल्याला काही समाजाचं देणं लागतं, आपण त्याच्यासाठी आपण थोडं काही. माझ्या नवऱ्याला मी टापटीप राहिलेलीच आवडत होते, मी कायम तशीच राहणार. काखोटीला संकट बांधलेली असतील ना तरीही तुम्ही आनंदी राहू शकता जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे तुम्ही. नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, ही मागची वाक्य ऐकायला तुम्हाला आवडली ना? पुढचा सुद्धा संपूर्ण ब्लॉग बघायला तुम्हाला खूप आवडेल. कलावैभव तर्फे आम्ही, मी सुजाता साळवी, मेघाताई भावे आणि सुजन शेंडे मॅडम, आम्ही 12 असे पॉइंट निवडले होते की ज्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्य संपन्न आयुष्य कसं जगावं हे आम्ही त्याच्यातून डिस्कस केलं होतं, बोललो होतो. आणि ते सर्व व्हिडिओ सर्वांना इतके आवडले की आम्ही ठरवलं की याचा आपण ब्लॉग करूया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे खूप आवडेल, ऐकायला आवडेल, विचार करायला लावेल आणि पुढील दिशांना नक्की ह्याच्यातून गायडन्स पण मिळेल. या चांगल्या हेतूने हा ब्लॉग करतो आहोत. नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. जे आज आम्ही सादर करणार आहोत त्या टप्प्यावर किंवा तसे प्रसंग प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले आहेत. कारण जीवनाचं हेच आहे की चढ उतार, समजूतदारपणा आणि तडजोड ह्या सगळ्याच्या एका सीमेवर आपलं आयुष्य सगळं फुलत जातं. आज आम्ही चौघी ज्या तुम्ही समोरून बघताय, तर आमच्या चौघींमध्ये वयाची दरी तुम्हाला पहिली चटकरून दिसेल की शेंडे मॅडम, त्यानंतर भावे वहिनी, त्याच्यानंतर मी आणि लास्टला अजिता. आज आम्ही चौघी जरी वयाने 10-10 वर्ष, 8-8 वर्ष, 5-5 वर्षाने लहान मोठ्या फरकाने असलो तरी एक स्त्री म्हणून जे आज अजिता सहन करते किंवा जे आज अजिताला काही अनुभव येत आहेत तेच काही काळामध्ये शेंडेबाईंनाही आले होते, तेच भावेबाईंना आले होते, तेच मलाही आले होते. मग आम्ही असं ठरवलं की का नाही आपण आपल्या आयुष्यावर काहीतरी बोलायचं. की नाती आपली खूप असतात. आता मी नेहमी म्हणते की आपला जो शेजार आहे ना, त्या शेजाऱ्याशी आपलं नातं पहिलं घट्ट करायचं. कारण आपले ढिगभर नातेवाईक आहेत, अगदी पोटची मुलं पण आहेत, पण ज्या वेळेला आपल्यावर एखादा प्रसंग येतो तेव्हा पहिला धावून येतो तो आपला शेजारी. त्यामुळे आपले शेजाऱ्याशी संबंध असणं गरजेचं आहे आणि करतो आयुष्यामध्ये. मग तरुणपण असू दे, बालपण असू दे किंवा लग्नानंतरचा कालखंड असू दे किंवा आपण जेव्हा समाजामध्ये राहतो त्यावेळेला आपल्याकडे पहिलं असतं नातं. कारण आपण एका नात्यावर विश्वास ठेवून आपलं मार्गक्रमण करत असतो. मग संवाद आहे आपल्यात, तसा पुढच्या पिढीत मला दिसत नाही. किंवा आपल्याला आपल्या पिढीला जसं मग कोणी आलं तर त्यांना पटकन नमस्कार करायची सवय, तसे आता पुढच्या पिढीच्या लोकांना नमस्कार कर असं सांगावं लागतं. तर हा हे जे काही फरक पडत चाललाय त्याचं कारण असे आहे की नात्यात दरी निर्माण झाली. जवळची नाती म्हणजे नातं जाणून घ्यायची सुद्धा पुढच्या पिढीला इच्छा होत नाही. मग नमस्कार काय म्हटलं तर मग सर्वांचे कोण आहेत, काय आहे, काय नातं आहे हे त्यांना समजून घेण्याची इच्छा नसते. आता रक्ताची नाती तर घट्ट असतातच, पण मानलेली सुद्धा घट्ट असतात. म्हणून मला नेहमी असं वाटतं की ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं म्हणतात. त्याचा मला त्याच्यावरती विश्वास नाही. कारण मी असं अनुभवलंय की रक्ताची नाती काय, मानलेली नाती सुद्धा आमची अशी घट्ट आहे की सख्या नात्यापेक्षाही आपली जोडलेली नाती ही वेळेला येतात. म्हणजे ह्या ज्या म्हणाल्या की वेळेला येणारं नातं हे महत्वाचं आहे. हा तुमचा मुद्दा आहे, हा अगदी अंडरलाईन करण्यासारखा आहे. बरोबर आहे की तुम्ही समजा रक्ताची नाती निवडतायत ना, ती आपल्याला आपल्या ह्याच्याबरोबर आलेली असतात. त्याच्यामध्ये आपण कोणाशी कसं जमवून घ्यायचं हा आपला विषय असतो. नाही पडलं तर दिलं सोडून, पण आपलं बोलणं सोडायचं नाही किंवा त्यांना निग्लेक्ट करायचं नाही. जेवढ्या तेवढे संबंध ठेवून नाती आपण ती पुढे नेत राहायचं. म्हटलं जसं की आपल्याला जमवून घ्यावंच लागतं नात्याचं, आणि ते जमवून घ्यायला आपल्या बायकांनाच लागतं. एक्झॅक्टली. स्त्री म्हणून आज आम्ही आयुष्यात
मध्ये बोलतोय ते एका स्त्रीच्या मनातल्या भावना आम्ही बोलतोय. आता ह्यानंतर आपण जीवनाबरोबर आपल्या कला कशा सांगड घालतो, म्हणजे हे जीवन जगताना या आयुष्याच्या वाटेवर आपल्याला कला कशा उपयोगी पडतात. मला वाटते की कलाकारानेच ह्याचं पहिलं उत्तर द्या. काय आहे, माझं तर असं म्हणणं आहे की तसं बघितलं तर आपण सगळेच कलावंत असतो. प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी कला असते, आपल्याला ते माहीत नसतं. जेव्हा माहिती काहींना माहिती होतं मग ती कला वृद्धिंगत करण्याकडे त्यांचा कल असतो. आणि काय आहे, कला ही अशी प्रत्येकानं काही ना काहीतरी कला आत्मसात केली पाहिजे, छंद जोपासला पाहिजे. तर कशासाठी? तर जीवनाशी त्याचा संबंध असा येतो की तुम्ही एखादी कला जर आत्मसात केली असेल ना तर जीवन जगण्यामध्ये एक प्रकारचा उत्साह मिळतो, उमेद मिळते. जसं पुराणी म्हटलेलं आहे की पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला म्हणजे जगवतो, आयुष्य जगवतो, पण कला ही कसं जगावं किंवा आनंद देते कला प्रत्येकाला. त्याच्यामुळे एकतरी कला प्रत्येकाकडे असली पाहिजे. नाही, आणि दुसरं असं आहे ना की जर का कला असेल तर ती स्त्री आपल्या संकटकाळी किंवा खरं आहे की संसाराला हातभार लावायचा म्हणून आज कित्येक जण कामं करतात की आज उत्कृष्ट नट्या आहेत काय, त्या काही संसारी नाही आहेत का, पण एक त्यांनी आपला प्रोफेशनल ठेवलं की त्यातून आपल्याला पैसा मिळेल. आणि मी नेहमी म्हणते की आपलं आयुष्य हे आहे तशीच ती गाडी आपली पुढे जात नाही. कधीतरी गाडीचं एक चाक निखळतं, एक चाकाबरोबर आपल्याला पुढे जायचं असतं. आणि त्यावेळेला जर आपल्याकडे काहीतरी छंद, आपल्या आवड, आपली बकेट लिस्ट जर आपण तयार करून ठेवली तर एकटेपणा जाणवत नाही. आता हे सगळं करताना स्त्रिया असं काही ना काही आपलं मन रिझवत असतात, कुठेतरी विसरण्यासाठी असू दे किंवा काही असू दे. तर हे करताना काही वेळेला काय होतं की दुसऱ्यांचे दोष आणि त्याच्या चर्चा खूप होतात की ही अशी आहे, ही तशी आहे. हे करणं कितपत योग्य आहे? मी पहिल्यांदाच सांगते हा, कारण ह्यांचा काळ फार जुना आहे आणि त्या जुन्या काळामध्ये असे दुश्मन नव्हते असं नाही. माझ्या मते स्त्रीच ही स्त्रीची पहिली दुश्मन असते. हा, पहिल्यापासून ते आलेलं आहे की आपण अनादी काळापासून बघितलेलं आहे. इतिहास बघा, महाभारत बघा, रामायण बघा, म्हणजे आपण बघितलं की एका स्त्रीमुळे काय काय घडलंय. तिच्या विचित्र स्वभावामुळे असेल किंवा तिच्या वागण्याने असेल. म्हणजेच काय आहे, अति महत्वाकांक्षा. हा, अति महत्वाकांक्षा. मला तरी असं वाटतंय की कुठच्याही स्त्रीला पहिल्या भेटीत जज करू नका. बरोबर, अजिबात जज करू नका, कोणालाच नाही. माझं तेच सांगते, कारण तिला दोनदा तिला भेटूया, मग ती कशी आहे काय ठरवूया. आणि लगेच बघितलं ना ती काय अद्रट आहे, ती काय अशी आहे त्याचे अशी चर्चा करणं हे योग्य नाही. आपण दोनदा तिला भेटूया, ओळख करून घेऊया आणि मग ठरवूया ना. आणि कुठलीही व्यक्ती परफेक्ट नसते, 100% परफेक्ट कोणी नाही. आपण स्वतः पण नाही. आणि कसं आहे ना, नाण्याला एक बाजू नाहीये, दोन आहे. टाळी दोन हात तेव्हाच वाजली जाते. मग तुम्ही एका हाताच्या तालावर आणि आवाजावर का विश्वास ठेवता? दुसरी गोष्ट अशी आहे की काही गोष्टी नजरेला दिसतात पण त्या कानाने ऐकू येतात का? मी नेहमी म्हणते की दारूच्या गुद्द्यात एखादा माणूस आपल्या मित्राबरोबर गेला तर तो तिथे चणे खाऊन बाहेर पडतो, पण पडताना काय म्हणणार, हा बघ बेवडा आला, तो पितही बाहेर पडला ना, कारण तो त्या भागात येतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये ना कुणीही कुणाबद्दल कधी सांगितलं तर सांगायचं हे तुझं कदाचित मत असू शकतं, मला ती थोडी वेगळी वाटते, पण तू ही घाई करू नकोस. पण तसं नाही होत. एकीला सांगितलं की ती दुसरीला तिखट मिठाचा इतका लेप लावते की त्या म्हणजे काय होतं की खरी ॲम्बिशियस मुलगी असेल किंवा खरं तिच्यामध्ये काही पोटेन्शियल असेल तर ती ह्या अशा वक्तव्याने ती नाराज होते आणि कुठेतरी ती बॅकफूटवर जाते. मला असं वाटते की जिच्याकडे जी कला आहे ना त्याला तुम्ही आदर करा, प्रोत्साहन द्या, कौतुक करा. ह्याला पैसे पडत नाही पण कम से कम त्या स्त्रीचं खच्चीकरण करून ह्या मताची काय होतं ना की आपण ना कधीतरी एखाद्याबद्दल आपल्याला म्हणजे कोणी सांगण्याने किंवा काहीतरी पटकन पहिल्यांदा बघून आपल्याला ना एखाद्याबद्दलचं मत होतं की ताई ना अशा अशा आहेत,
आणि त्याच ताई नंतर ना आपल्याला अजून काही काळासाठी आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला वाटतं की आपलं ते मत अत्यंत चुकीचं होतं, ते किती चांगले आहे असतं. आणि तेव्हा जो पश्चाताप होतो ना की त्या व्यक्तीशी वाईट वागल्याचा, तो ना कशानेही धुवून निघत येत नाही. नाही. खूप वेगळ्या असतात व्यक्तीने, काही वेळेला बोलताना प्रत्येकाने विचार करायला हवा. प्रत्येक मान शब्दात ठेवायला थोडं मान थोडं ठेवलं पाहिजे. कोणाच्या मनाला लागेल असं पटकन कोणी पण जनरली ना वहिनी हं. बोललं जातं स्त्रीचं स्त्रीला किंवा सगळ्याच म्हणजे मी त्यांच्यामध्ये बोललं जातं. मी मार्क केलंय कोण बोलतं तर एक त्याची बुद्धी तेवढी असते तो बोलतो, अदरवाईज त्याच्याही मनात ते करायचं असतं पण त्याला ती हिंमत नसते, त्याला ते करायला मिळालेलं नसतं, असूया कुठेतरी करायची म्हणून ते म्हणून बोलायचा प्रकार आहे. ह्याला खरं म्हणायचं की स्त्री स्त्रीची दुश्मन, जेलसी. आपण नातेवाईकांशी किंवा याच्याशी बोलू शकत नाही पण मैत्रिणीशी आपण म्हणजे चांगलं मन मोकळं करू शकतो. 101% अगदी म्हणजे असं की किती आतली गोष्ट असली तरी आपण तिला सांगू शकतो हो. काय माहिती असते ते बाहेर जाणार नाही. नाही वहिनी, पण त्यातही मी तुम्हाला सांगते की म्हणजे कदाचित हा माझा विचार तुम्हाला फार फॉरवर्ड वाटेल पण मी खरं सांगू का, आता आपल्याकडे बघा गेट टुगेदर करायची पद्धत आली. हो. काही 40-50 वर्षानंतरचे आपण जे शाळेत आपण ज्यांच्याशी भाषण पण केलेलं नव्हतं अशा मुलांबरोबर आज आपण एका रात्रीसाठी नाचतो, काय गातो, काय चेष्टा मस्करी आठवणी काढतो, त्याने काय मारलेलं असतं ते बिनधास्त बोलतो का, तर आपण मॅच्युअर झालोय आता आणि तो बालिशपणा आता आपल्यातून निघून गेलेला आहे. मला खरं सांगू का वहिनी, मला नेहमी वाटतं एका बाईकडे बोलण्यापेक्षा ना एका मित्राकडे बोला, तो जेवढा तुम्हाला समजून घेईल आणि गप्प बसेल ना एवढी मैत्रीण सुद्धा नाही. कधीतरी आपला विषय नाही हो तुला खरं सांगते मला बोलायचं नाही पण अशी व्यक्ती कधी कधी ना आपल्या रडून ऐकते आणि दुसऱ्यांना ते सगळं हसून सांगते. सो मी माझं जे काही असेल ना मी माझ्या सासूबाईंना सांगते, Very म्हणजे good. माझं मन पण मोकळं होतं आणि सगळी गोष्ट घरातच राहते. खरंच विश्वास. वयाच्या ह्या टप्प्यावर तुम्हाला दोघींना काय वाटलं? स्वतःसाठी जगायचं तर तो मला जे करता आलं नाही ते मला तर करावं असं वाटतं मी करणार. त्यात हे मी करत असताना मला आणखी काय म्हणेल, घरात काय म्हणतील, कोण काय म्हणेल, मी नाही त्याची पर्वा करणार. माझ्या घरात कोणी मला काही म्हणतच नाही पण मला जे वाटतं ते मी करून मोकळे होते. हे माझं स्वतःसाठी पण मी दुसऱ्यासाठी काही केलं नाही असं नाही, करतच असते. घरातल्या सगळ्यांसाठी मी केलेलं आहे, सासरच्या लोकांसाठी केले, माहेरच्या लोकांसाठी केले. मग आता सगळ्यांचं करत असताना मी मला मात्र का बदलून ठेवायचं? माझ्यासाठी मी का मला विचार करून आता तरी वहिनी तुम्ही ह्या मताशी सहमत आहात की अगदी तुमचं मला काय? तेच सांगायचंय की आपण स्वतःसाठी जगायचं म्हणजे काय करायचं. एवढा राम लागला लग्न झाल्यापासून सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या उचलल्या, कुटुंबाची गरज म्हणून नोकरी केली आणि त्याच्यातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा असं वाटतं की 4 मैत्रिणी असाव्या, जरा वेगळं काहीतरी करावं, आपल्याला काही समाजाचं देणं लागतं आपण त्याच्यासाठी आपण थोडं काही काम करता आलं तर करावं. आणि याच्यात पैशाची अपेक्षा नाही. किती जणांनी मला विचारलं नोकरी सोडून काय करणार, म्हणजे मी पैसे मिळवण्यासाठी काही करणार नाही. माझं मन रमेल, मला जिथे जाऊन काही चांगलं काम करता येते मी करेन. तसं मी गेली 30 वर्ष करते. इतक्या मैत्रिणी जमवल्या, तेवढ्या मैत्रिणी पण नसतात पण इतक्या आमच्या जवळच्या आहेत सगळ्या मैत्रिणी आणि खूप छान वाटतं सगळ्यांशी बोलून. हे जर भेटल्या ना जरी बोलता नाही आला तरी सगळ्या दिसल्या छान वाटतं. कारण आपण असं जमतो कार्यक्रम प्रत्यक्ष वैयक्तिक बोलता नाही पण आज सगळ्या दिसल्या, सगळ्यांचे चेहरे दिसले एकदम प्रसन्न वाटतं, छान वाटतं घरी जाताना त्या आठवण घेऊन जातो आणि त्या आठवड्यात आपण महिना 15 दिवस आणि ही एक प्रकारची ऊर्जा आहे. पण ह्या जे म्हणाल्या की मला जे करावं असं वाटतंय ते मी करणार, त्याच्यासाठी कुणाचा विचार करणार नाही, या मताशी मी पूर्ण 100% नाही 200% सहमत आहे. कारण का सांगते की एक टप्पा असा येतो, माझ्यावरून मी सांगते की आत्ताच असं आहे की कुमारला जाण्यानंतर असं झालं होतं की आता ही काय करेल किंवा काय, मग तू मुलीकडेच राहणार का, मग तू इकडे राहू नकोस, तू मुलीकडे राहा वगैरे. अरे हे आयुष्य माझं आहे, माझ्या तरीकेने मी जगणार आहे. मलाही माहितीये, मीही आता वयाच्या 60व्या वर्षात पदार्पण केलंय. म्हणजे मी काय दूधकुडी आहे का, मला काय जगाशी 2 हात करण्याची काही माझी ताकद नाहीये का, मग मी काय करणार? तर मी माझ्या मनाला जे पटणार आहे ते मी करणार. माझ्या नवऱ्याचं घर आहे, मला आसरा आहे,
माझी भले मुलगी आणि जावई अगदी सुस्थितीत असले तरी मी का त्यांच्यावर अवलंबून राहू? आज माझे हातपाय चालतायत, आज माझ्यात ताकद आहे, तोपर्यंत मी माझी म्हणून मी उभी राहणार आणि मी करणार. कारण माझं जे केलंय ते नुकसान काहीही झालं तरी परत येणार नाही. त्या दुःखाचं प्रदर्शन करायला आपल्याकडे 13 दिवसच असतात. कारण त्या वेळातच आपल्याकडे लोक येतात. तेव्हा आपण जे रडतो किंवा आपण आपल्या भावना व्यक्त करतो ह्याचे सगळे पाठीवर हात फिरवतात. पण हेच प्रदर्शन जर आपण पुढे पुढे सारखं तेच केलं तर रोज रडे त्याला कोण मरे, रोज मरे त्याला कोण रडे, हे सगळ्याचे जायचं सुजाताकडे गेलं की रडत राहते, हा कंटाळ. माझं दुःख आहे, त्याची गाठ मी माझ्या मनाशी बांधली आहे, त्याचं प्रदर्शन करायची जरूरत. दुसरी गोष्ट अशी आहे, गेलं आपल्या आयुष्यातून माणूस, व्यक्ती देहाने गेलीये, आठवणीने आणि तिच्या सहवासातल्या आठवणीमध्ये मी कायम राहणार. मग मला तुम्ही सांगा की माझ्या नवऱ्याच्या काही माझ्या बाबतीतल्या आवडी असतील त्या मी जगाला सांगण्याची मला गरज नाहीये. माझ्या नवऱ्याला मी टापटीप राहिलेलीच आवडत होते, मी कायम तशीच राहणार. ह्यात मला काही बदलणार नाही की माझ्या आयुष्यातनं आज नवराची जागा रिकामी झाली म्हणून मी पांढरे कपडे आणि काहीतरी करून फिरा, हे मला जमणार नाही. हा माझा स्वभाव नाही आणि हे प्रदर्शन करणं समाजापुढे मला आवडत नाही. माझ्या मैत्रिणींनाही आवडणार नाही की मी अशी वागलेली. मी आहे ना, मला असं आहे की दुःख कोणाला नाहीये, सगळ्यांना. पण त्याचं जर का आपण जागोजागी प्रदर्शन केलं तर ते चांगलं आहे. आपण असं किती ठरवलं ना तरी सुद्धा अशी कधीतरी भेटणारी व्यक्ती अशी नेमकी भेटते, काय हो कशा आहात, एकट्याच राहता का, म्हणजे पण मग ती बाई राहणारी एकटी राहते पण तिला असं कधी भेटले नसतात, कधी फोन करत नाही, पण तिथे लगेच विचारा. म्हणजे आपण एका वेगळ्या मूडने तिथे जातो, 4 माणसं भेटतात, नातेवाईक बाहेरची माणसं, तिथे ते बाई येऊन लगेच विचारा, काय हो कशा आहात, मुलाकडे नाही का गेला, सांभाळून घ्यावं लागतं. आणि मला असं वाटतं ना की जावयाला आपण जास्त सांभाळतो का, आपण आपल्या जिगरचा तुकडा त्याला दिलेला असतो. आणि काही प्रमाणात ना कसं असतं, आपल्याला आपल्या मुली काय आहे हे माहिती असतं आणि तो बिचारा तिचं सगळं उठवतोय. आणि म्हणजे मी माझ्या मुलीच्या बाबतीत सांगेन की विनी ही आमची एकुलती एक होती. बाबा तर तो जीव होता बाबाचा आणि त्यामुळे ना ती खूपच लाडामध्ये अशी वाटली, पण फुकट गेलेली नाही. लाड आम्ही फुकट हे केलेले नव्हते. लग्नानंतर एकच सांगितलं होतं की तू आमची एकटी आहेस, तसा तोही आई वडिलांचा एकटा आहे. पहिलं त्याच्या आई वडिलांना विचारायचं आणि नंतर तू आम्हाला विचारायचं. दुसरी गोष्ट, आज मला फोन केलायस की भाजी कशी करू, मी आज सांगेन, पण उद्या भाजी कशी करायची ती सासूबाईंना विचारायची. आज तू त्यांच्या घरात गेलीयस, आपल्या घरात नाही. त्यामुळे तू काय लागेल ते त्यांना विचारा. तिचा संसार जेव्हा मांडायचा होता तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या की तुम्ही जाताय का, तिचा नाही, ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही जा तिच्याकडनं घ्या, की तुम्ही लावा दोघी मिळून, तुमच्या काही चालीरीती आहेत त्या तुम्ही तिला शिकवायच्या. आता माझं कर्तव्य संपलं, माझी मुलगी आता ती तुमची सून आहे. त्यामुळे कधीही आज 14 वर्ष तिच्या लग्नाला होत आली आहेत, पण ना तिच्या सासूबाईंनी कधी माझ्याकडे तक्रार केली, ना सासरे जिवंत असताना केली, किंवा आम्हीही आमच्या जावयाच्या समोर कधी गेले किंवा त्यानेही आमच्याकडे तक्रार आणलेली. सुजाता, आपण संस्कारच असे केले की त्या मुली असू द्या किंवा सुना असू द्या, मग त्यांना कुठे बोलायला जागाच राहणार नाही. आणि तुम्ही सांगते मुलगा मुलगी असू दे किंवा अमित असू दे किंवा सून असू दे, माझा आवाज बदलला तर तो तिला आपल्याशी कनेक्ट त्यांच्यासाठी इतके चांगले संस्कार दिले सगळ्या, म्हणून त्या आपल्या कुटुंबात पण रमल्या. आता हे सगळं आपण कसं म्हणजे पॉझिटिव्हिटी नाही बोलतो सगळं की पॉझिटिव्हली आपण जगलं पाहिजे. चला आता आपण पॉझिटिव्हली जगूया. तर हे पॉझिटिव्हली म्हणजे नेमकं त्याचं काय असं महत्व आहे किंवा का असं जगलं पाहिजे.
तर मी असं सांगेन की पॉझिटिव्हली अशासाठी जगायचं की आपण बघत असतो की ब्रह्मांडाला आपण खूप मानतो की आपले विचार हे ब्रह्मांडापर्यंत जातात आणि ते परत येतात. मग तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करताय तर ते थडकून तुमच्याकडे येत आहेत, तुम्ही निगेटिव्ह विचार करताय तर ते थडकून तुमच्याकडे येत आहेत. म्हणतात घर तथास्तु बनत असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं ना, आपल्याला कधीतरी वाटत असतं की मला कोणाची तरी आठवण येते आणि ती व्यक्ती आपल्याला भेटायला येते, तर ती टेलिपॅथी नसते, ते फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग असतं, ते पोचतं तिथे. किंवा मला हे खाऊसं वाटतंय आणि शेजारी ते खायला आपल्याला खूप येते, तर ती टेलिपॅथी नसते, ते पॉझिटिव्ह थिंकिंग असतं. म्हणून हे खूप आजच्या जगात खूप महत्वाचं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, त्याच्यावर तुम्ही जग जिंकता, अगदी जग जिंकता. परिस्थितीने तुमच्याकडे पैसे किती आहेत आणि तुम्ही आयुष्य कसं जगताय हे अजिबात नाही. कमी पैशात पण तुम्ही आनंदी राहू शकता का, अगदी तुमच्या काखोटीला संकट बांधलेली असतील ना तरीही तुम्ही आनंदी राहू शकता जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह राहून एकमेकांना समजून घेताना की 30-30 वर्षाच्या मुख्या शेजारी मुख्या बहिणीसारख्या आहेत असं पण असू शकतं ना. समजून घेणं हे महत्वाचं आहे. समजून घेणं, या समजून घेण्यावरच मला असं वाटतं की जे काही म्हणजे आता बाहेरच्यांशी आपण कधीतरी भेटतो, चला आता अशा ताई मला कधीतरी भेटताय तर मी मेंटेन ठेवेन रिलेशन, पण तेच आपल्याला घरात जर आपण ठेवलं ना तर आपल्यासाठी सुखी आपण म्हणजे सासू हे जे एक कॅरेक्टर आहे नाही, सासू अशीच असते नाही. एका पहिल्या वर्षात तुम्ही तिला आपलंसं केलं की आयुष्यभर ते प्रेम बसून खाता तुम्ही, बरोबर. तर तसं सासू सुनेचं जे नातं कसं असावं याबाबत मॅडम सांगतील आपल्याला. ह्या दोघी सांगतील, कारण ह्यालाही सून आहे, ह्यालाही मी नाही बोललाय. माझं असं म्हणणं आहे की आपण नुसतं म्हणतात लोक एकंदरीत की सून आली म्हणजे ती लेकीसारखीच आहे, लेकीसारखी लेकच का असू नये ती. आणि मला असं वाटतं की सुनेशी नातं कसं असावं या बाबतीत मी असं म्हणेन की आई लेकीपेक्षा सुद्धा मैत्रिणीचं नातं असावं, मित्रत्वाचं नातं असावं. दुसरी गोष्ट मित्रत्वाचं का, तर आपण जसं मैत्रिणीला समजून घेतो तसं सुनेला मैत्रीण समजले तर तिलाही समजून घेण्याचं आपलं सोपंच आहे. पण दुसरी गोष्ट अशी की एक तर समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की दोष का काढायचे, ती अशीच आहे, तिला अमकच येत नाही, तिला तमकच येत नाही, तिला जे येतं त्याचं कौतुक करा ना, शिकवा ना. आणि असं नाहीये ना की तिला येत नाही म्हणजे आम्हाला त्या वयात येत होतं का, आपण त्या वयात असं करू शकत होतो का, याचाही आपण विचार केला पाहिजे. सुनेचे दोष काढण्यात आणि मग दोषांच्या बाबतीत मी असं म्हणेन की मला नेहमी तुकारामांचा अभंग या बाबतीत आठवतो. आणि कांचे दोष कासया मी वाहू माझं काय त्याचे उणे असे, तिला येत नाही, ते येत नाही, ते येत नाही, मला येत होतं का त्या वयामध्ये आणि अजूनही मी परफेक्ट आहे का. तिच्याकडनं आपण परफेक्टनेसची अपेक्षा करतो, आपण किती परफेक्ट आहोत, आपलं किती वागणं योग्य असतं, आपल्याकडून चुका होत नाही. दुसरं असं की समजून घेण्याबाबतीत मी एक शेर सुनावू का. समझ समझ कर समझ समझना, समझ समझ कर समझ समझना, समझ समझ समझना भी एक समझ, समझ समझ कर समझ समझना, समझ समझना भी एक समझ है, समझ कर भी ना समझो तो इस उलझन को तुम क्या समझो. दुसऱ्याला समजून घेता आलं. म्हणजे ही गोष्ट मी सुनायच्याच बाबतीत नाही, माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मी करत आले की त्याला अमक्यातच मार्क कमी, तमक्यातच मार्क कमी आणि त्याची दुसरी पण काही आवड असू शकते. तसं सुनेला माझ्या हे येत नाही, तिला दुसरं काही. मला तरी वाटतंय की समजून घेणं ह्याच्यावरनं भावे बहिणींच्या उत्तराची मला जास्त अपेक्षा आहे, कारण त्यांची सून ही उत्तर प्रदेश कडची आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी त्याला काय अनुभव त्यांचा वेगळा आहे. सुरुवातीला असं वाटायचं म्हणजे कसं सगळ्या कुटुंबातली मिक्स होईल काय होईल, पण ती इतकी छान वागायची आणि इतकं सुंदर म्हणजे अजूनही चांगली वागते असं नाही, तेव्हा छान वागायची, खूप चांगलं वागायची किंवा आपण कसं काही डिवाइड करून काम करू शकतो. मी सांगेन सकाळी तुमची गडबड असते, तुमचं आवरून ते कोर्टात जायचं, मग सकाळ तुम्ही सगळं करेल, संध्याकाळचं तू कर, तुझे करशे ते आम्हाला आवडेल वेगळ्या
जरा ट्राय करता येईल मला. त्याप्रमाणे ती खूप छान आहे. माझी विषय असते की तिची किती तयारी असायची. आई हे करूया का, ते करूया का, अशा प्रकारचे छोले करू का, फ्रूट सॅलड करूया का. आणि खूप मदत करायची सगळ्यांनाही होती. काकू मावशी कशा आहात तुम्ही, त्यासाठी मावशी तुम्ही कशा आहात, मोहिनी काकू कशा आहेत, सगळ्यांना ती हात मारणार बोलणार. आणि आताच नाही, सकाळी नाश्ता झालेला असतो. अगदी रोज 1 वाजता जेवलं पाहिजे असं नाही, 2-2 एखाद्याची जेवण समजून घेणार. आणि आता त्यांच्या धावपळीच्या ह्याच्यात जाऊन आपण अडचण करण्यापेक्षा त्यांना सोयीचं कसं होईल हे बघितलं. त्यांचं तुम्ही हे आता पुढे निघाला तसंच काय करता, ठीक आहे तुम्हाला पुढे तुमच्या प्रायव्हेट गोष्टीला जायचंय, मी राहीन घरात, तसा काय प्रश्न. आणि कधी वाटलंच कंटाळा तर मी बंदिस्त बाईकडे जाऊन तुम्ही तुमचे कार्यक्रम. अशा गोष्टी आपण जर सगळं मॅनेज केलं ना, नात्यामध्ये फूट पण पडत नाही आणि एक आपलं हे राहतं ना. तर मला असं वाटतं की हे सगळं समजून घेता येईल असं सगळ्या चर्चेनंतर आपण असं म्हटलं पाहिजे की काहीतरी आध्यात्मिक बैठक हवी माणसाला त्याच्या मनशांतीसाठी. त्याच्याशिवाय याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही किंवा थोडा वेळ तरी ते विचार आपल्या मनातून बाजूला जातात. तर गुरु असावा एखादा आपला, म्हणजे असं हे असला चांगलं मार्गदर्शन करणारा किंवा हे. तर गुरु आपल्याला पाठीशी, गुरु आपल्या पाठीशी कसा असतो, श्रद्धा व भक्ती असेल तर जीवन सुसह्य होते. गुरुमय हा गुरुमय आहे. निंबाचे गुरुदेव रानडे हे अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते, पण त्यांचे विचार इतके सुंदर आहेत. तर तिथल्या नियमावलीमध्ये त्यांनी गुरु कसा असावा आणि गुरु काय करतो आपल्यासाठी ते छोटीशी प्रार्थना आहे, ती म्हणून वाचून दाखवते. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुण देव नाही तुझा पाहता ते लोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, सदा काळी डळमळेना. गुरु हा सत्यागी साय, गुरु हा साधकासी माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी तसे. गुरु हा भक्तीचे मंडळ, गुरु हा देहासी रवण, गुरु हा पापाचे खंडण, नाना परिवार तसे. गुरु हा वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु हा सोडविता काळ देहाचा. गुरु हा माई जनार्दन, गुरु हा दाखवी निजगन, गुरु हा सौभाग्य देव स्वात्मबोधनांदवी. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी, परखमा देवी वरासी, ध्यान मानसी लागले. श्री गुरुदेव महाराज की जय. जय गुरुदेव स्वामी महाराज की जय. मंडळी, ही आमची चर्चा तुम्हाला कशी वाटली? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या चर्चेचा आणि या विषयांचा नक्कीच संबंध आहे, बरोबर? तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.